हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवूया अगदी झटपट, हेल्दी आणि त्याचबरोबर खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे, जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये, मोठ्यांच्या टिफिनमध्ये, नाश्त्यामध्ये किंवा अगदीच लंच किंवा डिनरमध्येही बनवू शकतात. अगदी हेल्दी असा हा ऑप्शन आहे आणि तुम्ही बघू शकता हे इतके जाळीदार आणि इतके मऊ होतात. कुठल्याही पूर्वतयारीशिवाय आपल्याला हे डोसे अगदी मस्त बनतात. तुम्ही बघू शकता याला इतकी सुंदर जाळी आलेली आहे आणि हे इतके मऊ असतात ना, मुलांच्या टिफिनमध्ये हे अजिबात कडक होत नाही. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सॉरी तुम्ही हे डोसे नक्की तयार करून बघा. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी अर्धा फुलपात्र इतके अख्खे मूग घेतले आहे आणि त्याच फुलपात्राच्या मापाने अर्ध फुलपात्र इतके तांदूळ घेतले आहेत. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता. तुमचा रेग्युलर यूजमधला असला तरीही चालेल. आता हे सगळं आपण भिजत घालूया. हे रात्रभर भिजत घालायचे आहे. फक्त इतकीच पूर्वतयारी तुम्हाला करायची आहे आणि बस. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायची काहीही आवश्यकता नाही आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे मूग आणि तांदूळ मस्त भिजलेले आहेत. मूग छान फुगून आलेले आहेत आणि आता आपण ह्याचं पाणी सगळं काढून घेणार आहोत आणि हे स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि आपल्याला हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. अख्खे मूग हे खूपच पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर हे डाएट फ्रेंडली आहे. त्यामुळे अख्ख्या मुगाचा समावेश आपल्या आहारात करणं फार गरजेचं आहे. अख्ख्या मुगाच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. कारण यामध्ये फायबर आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असल्याने हे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे जाणवते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण उर्वरितही जे मूग आहेत ते वाटून घेणार आहोत. आणि शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम प्रोटीनचा सोर्स आहे. यातला प्रोटीनचा दर उच्च असल्यामुळे स्नायू मजबूत ठेवण्यासही मदत होते. त्याचप्रमाणे यात फायबर जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट साफ राहतं. यात अँटीऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतच आणि त्याचबरोबर त्वचा तजेलदार दिसण्यासही मदत होते. यात लोहाचे प्रमाणही भरपूर आहे. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. असे एक न अनेक गुण असे यामध्ये आहे. त्यामुळे अख्खे मूग आहारात खूप महत्त्वाचे आहे. आता या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अजिबात हे पीठ भिजत ठेवायची आवश्यकता नाही. आपण लगेचच या पिठाचे डोसे तयार करून घेऊया. इथे मी तवा गरम करून घेतला आहे. तव्याला छान तेल लावून घेऊया. अगदी कमी तेलात तुम्ही हे डोसे तयार करून घेऊ शकता. आता यावर आपण तयार केलेलं बॅटर छान पसरवून देऊया. हे आपल्याला मंद आचेवरती छान दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळे डोसे तयार करून घेणार आहे. घरच्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर आहारात छोटासा बदलही खूप कमाल करून जातो. हे अगदी साधे दिसणारे अख्खे मुगाचे डोसे महागड्या डाएट प्लॅनपेक्षाही खूप उपयोगी आहेत आणि यामधलं पोषण तत्व तर आपल्या शरीरासाठी अगदी जादू करून जाईल. तयार झाले आहेत आपले अख्ख्या मुगाचे हेल्दी असे डोसे. आता चटणी बनवून घेऊया. इथे मी अर्ध नारळ छान कापून घेतलेला आहे. त्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या मी इथे 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ घातलं आहे आणि अगदीच अर्धा चमचा इतकी साखर घातली आहे. आणि आता हे मिश्रण आपण छान पाणी घालून बारीक वाटून घेऊया. आता हे वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता याला
आपण फोडणी देऊया. इथे मी कडकडीत 2 चमचे इतकं तेल तापवून घेतलेलं आहे. तापलेल्या तेलात कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली आहे. आता ही फोडणी आपण चटणीला देऊया आणि तयार झाली आहे आपली हेल्दी अशी चटणी. हे डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही खाऊ शकता. आणि हे डोसे डाएट करणाऱ्या व्यक्तींसाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे. जर डाएट करायचा असेल, तर चव सोडायची गरज नाही. फक्त पर्याय योग्य निवडा. म्हणजे चवही आणि आरोग्यही. जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबासाठी हेल्दी पर्याय निवडायचे असतील, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीसोबत हेल्थसुद्धा जपा आणि तुमच्या घरच्यांना अगदी सुदृढ ठेवा चवीसोबत. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा Instagramवरनं बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडल्यास एक कमेंट नक्की करा. तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.